तुकोबर आहे. समजा तुम्हा गायनाचार्याला जर पुण्याच्या संगीत संमेलनामध्ये बोलवलं आणि बोलवल्यानंतर तिथं गेल्यानंतर तुम्ही एखादी चाल गायली, राग गायला, नजाकत केल्यानंतर तिथं आलेले मोठमोठे संगीत विशारद असतील, गायनाचार्य असतील किंवा पुण्यातले खंडाळकर गुरुजी असतील, त्या खंडाळकर गुरुजींना तुमच्या पाठीवरती शाबासकीची थाप द्यावी, ते प्रमाणपत्र अख्खा भारतभर फिरवून प्राप्त होणार नाही. तसं तुकोबरायांना 25 वेळानं शहाणा म्हणण्यापेक्षा वेदातला घनपाठी, क्रमपाठी, ज्ञाता, जाणता, मास्टर ऑफ वेदास ते म्हणतात की तुका विष्णू इतके अधिकार संपन्न माझे जगद्गुरु तुकोबर आहे. अरे किती माझे जगद्गुरु. हरिभक्त पारायण प्रतीक्षाताई नेवळीकर. माझ्या वडिलांचं नाव तुकाराम महाराज नेवळीकर आणि माझ्या आईचं नाव गीतांजलीताई नेवळीकर. मी गेले 4-5 वर्षापासून कीर्तन करत आहे आणि या कीर्तनाचा अनुभव भरपूर आहे. आणि माझे गुरु म्हटलं तर माझे गुरु दुसरं तिसरं कोणी नाही, माझी आई आणि माझे वडीलच आहेत. दुसरं मी कुठं आळंदी किंवा पंढरपूर कुठं शिकायला नाही, तर माझ्या आई वडिलांनाच मला घडवलं. आणि आज 27 मार्च 2025 आणि चांदपल्ली या गावामध्ये आज माझं कीर्तन झालं. आणि सेवेसाठी जो निवडलेला अभंग होता तो म्हणजे भगवंत कसं आहे, तो भगवंत जाणताय आणि सत्ता एकट्याचीच आहे, दुसरं आणि कोणी सत्ताधीश नाही, एकटाच सत्ताधीश आहे. आणि तो भगवंत चतुर आहे आणि त्याच्यासारखं दुसरं कोणी चतुर होऊ शकत नाही, दुसरं तिसरं कोणी चतुर नाहीये. आणि अंतकरणामधला भाव ओळखून घेणारा तो परमात्मा आहे. आपण काही केलो, कुठल्याही गोष्टी बोललो, आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्याचा कडवा चोरलो, शेतातलं गवत वगैरे घेतलो की त्याला कळत नाही असं वाटतं, पण त्या भगवंताला सगळंच करतं. आपण काय करतोय, कसं राहतोय, कसं वागतोय हे सगळं भगवंताला कळतंय. आणि मग तो अंतकरणामधला भाव ओळखून घेणार आहे. मग तो आपल्यासारखा नाही, आपल्याकिंत वेगळा आहे, अलिप्त आहे, विटाळ आहे आणि त्याला कुठल्याच गोष्टीचं विटाळ नाहीये. जसं आपल्याला प्रत्येक गोष्टीचं म्हणजे काम, क्रोध, मोह, धम्म, अहंकार जे ते भगवंताला अजिबात नाहीये. मग त्याला काम, क्रोध, मोह, धम्म, अहंकार नाही आणि कुठल्या गोष्टीचा विटाळ नाही, म्हणून तो जाणताय, सत्ताधीश आहे, चतुर आहे, अंतकरणामधला भाव ओळखून घेणार आहे. आणि तो आपल्यासारखा नाही, आपल्याकिंता वेगळा आहे, आपल्याकिंता निराळ आहे आणि अलिप्त आहे. చాన్కాన్పల్లి గ్రామం మాది. చాన్కాన్పల్లి ఇది 30 సంవత్సరాల నుంచి నడుస్తుంది. నా పేరు చప్ట నరసింహులు అంటారు. ఈ గ్రామం లోపట 30 సంవత్సరాల నుంచి సప్త నడుస్తుంది. మరి మహారాష్ట్ర నుంచి కూడా ఈ రోజు సప్తకు మన అమ్మ పేరు ప్రతీక్ష మహారాష్ట్ర నుంచి వచ్చింది. బ్రహ్మాండమైన ఆత్మ ఏంటిది, పరమాత్మ ఏంటిది, ఆ దాని మీద తుకారాం మహారాజ్ భావన, భక్తి అంటే ఏంటిది అనే దాని మీద వృత్తంగా ఈ మరాఠీలో చెప్పింది. తెలుగులో చదివిన వాళ్ళకు అర్థమయ్యేటట్టు మన మహారాజ్ కూడా చెప్పిండు. ఈ భగవతం అంటే ఏంటిది, భక్తి అంటే ఏంటిది, భక్తి చేస్తే ఏమున్నది అనే దాని మీద స్పష్టంగా మా ప్రశంత అమ్మ కిషోర్ చెప్పింది. మరి ఇది కూడా మేము కూడా ఎప్పటికి కూడా ఈమె మాకు ఎప్పటికి కూడా ఇట్లనే వచ్చి ఈ భక్తి గురించి, ఈ భావన గురించి చెప్పాలని ప్రార్థిస్తూ మా యొక్క వినంతి.